श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात ही झालेली आहे. अधिक मासामध्ये अनेक शुभयोग जुळून येत आहेत आणि यंदा 19 मे 2026 म्हणजेच मंगळवारी आली आहे विनायक चतुर्थी. विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून येत आहे. अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेने प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा, या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत हे केले जाते. वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते. शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते. गणपती बुद्धीचे देवता आहेत. गणपती हे वैश्विक देवता आहेत. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपला वाटतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कामाचे प्रारंभ प्रथमेश विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजनाने केली जाते. चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आले त्याचे निवारण होते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत आवर्जून करतात. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण जीवनामध्ये सर्व कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होऊन फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जी इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार. तर ते कोणतं फूल आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील. विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्यानंतर जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे आपल्याला वस्त्र परिधान करायचे. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचा आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. आपल्याला गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करून घ्यायची. आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची फोटो असेल तर त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं, मूर्ती असेल तर तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा. जलाभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षमचं पठन करायचं आहे किंवा ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. जलाभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून हे जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना शेंदूर लावून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. दुर्वा अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायचं आहे. लाल जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता की अगदी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे आरती ही करून घ्यायची आहे. तसेच आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायला लावायचं आहे. मुलांकडनं सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दिवसभर आपल्याला व्रत हे करायचं आणि संध्याकाळी
पुन्हा गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. विनायक चतुर्थीचे व्रत हे एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे. आता जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर आपल्याला गणपतीची मनोभावे पूजा अर्चनाही करायची. ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी. अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. जास्वंदीचं लाल फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा. कारण गणपती बाप्पांना हे फूल अतिशय प्रिय आहे. हे फूल शक्ती, ऊर्जा, पवित्रता आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. गणपतीच्या पूजेमध्ये लाल जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व अडथळे दूर होतात. हे फूल देवी लक्ष्मी, दुर्गा आणि काली यांनाही अर्पण केले जाते. लाल रंग शौर्य, शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक असल्याने देवी पूजेमध्ये याला विशेष महत्त्व आहे. जास्वंद सकारात्मक ऊर्जा, उत्साह आणि तेजाचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सूर्यदेवाची उपासना आणि मंगळवारी हनुमानाला लाल जास्वंदीचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीचे झाड घरात लावले अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. जर तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असेल, चिडचिड होत असेल, हट्टीपणा होत असेल, मुलांचा आजारी पडत असतील, मुलं घरामध्ये भांडणं होत असेल, कल होत असेल, पैसे टिकून नाही राहत असतील तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, लाल जास्वंदीचं एक पान आणि एक फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हे जे फूल आपण घरी घेऊन येणार आहेत ते आपल्याला घरी आणल्यानंतर गणपती बाप्पांना अर्पण करायचे. त्याचबरोबर आपल्याला 11 तांदळाचे दाणे सुद्धा घ्यायचे. जे तांदळाचे दाणे आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे. ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हे 11 तांदळाचे दाणे ठेवायचे. त्या तांदळाच्या दाण्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या दाण्यांना लाल पिवळं करून घ्यायचं. अर्थात काय तर आपल्याला अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्या. जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. आता जे 11 तांदळाचे दाणे ते आपल्याला आपल्या जवळ घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे. आता 11 तांदळाच्या दाण्यामधला एक तांदळाचा दाणा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. ओम श्री विघ्न हरताय नमः किंवा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा. आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हा तांदळाचा दाणा सुद्धा आपल्याला त्या जे जास्वंदीचं फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे तिथे अर्पण करायचे. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा आहे. ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करायचा. आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदळाचा दाणा सुद्धा आपल्याला त्या लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला 11 वेळा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करायचे. 11 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे तांदळाचे दाणे जे ते लाल जास्वंदीच्या फुलाजवळ अर्पण करायचे आहेत. आता जे लाल जास्वंदीचं पान आपण घरी घेऊन आलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. एक प्लेट घ्या, त्यामध्ये थोडं कुंकू घ्या, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं. जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर जी इच्छा आपण व्यक्त केलेली आहे ती आपल्याला मनोभावे लिहायची आहे. जसं की धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा आणि त्यानंतर हे पान जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे. पुन्हा आपल्याला 21 दुर्वांची जुडी घ्यायची. आपल्या मनातली इच्छा जी आपण पानावर लिहिलेली आहे ती व्यक्त करायची. गणपती बाप्पांच्या मस्तकाला ही दुर्वांची जुडी लावायची आणि त्यांच्या चरणावर आपल्याला ही दुर्वांची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडून मने व्हावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. जी इच्छा आपण पानावर लिहिली ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थना ही करून घ्यायची. संपूर्ण दिवसभर हे इच्छा लिहिलेलं पान, 21 दुर्वांची जुडी, तसेच लाल जास्वंदीचं फूल आणि तांदळाचे दाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे. तरी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला काय करायचं, इच्छा लिहिलेलं पान त्यावर 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. तसेच जे लाल जास्वंदीचं फूल आपण ठेवलं या तिन्ही वस्तूंना एकत्र करून त्याची एक जुडी पांढऱ्या कॉटनच्या दोऱ्याने आपल्याला बनवून घ्यायची आहे. तसेच जे 11 तांदळाचे दाणे आपण ठेवलेले होते ते सुद्धा तिकडनं उचलायचे आणि घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचं. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील तर तो अर्पण करून घ्यायचा आहे.
आणि त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे, जास्वंदीचं फूल आणि दुर्वाची जी जुडी आहे ती आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची, त्यांच्या चरणावर अर्पण करायचे. तसे जे 11 तांदळाचे दाणे आहेत घेऊन गेलेले ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे. विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व हे 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.